हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू समज सायन्स अकॅडमी. आपलं यूट्यूब चॅनल आहे एन्जॉय सायन्स. तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला आपल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळतील. आपण लवकरच यूट्यूबवर लाईव्हसुद्धा सेशन घेणार आहोत. लाईव्ह सेशनमध्ये काय की तुम्ही इंटरॅक्टसुद्धा करतात, म्हणजे तुम्हाला काही डिफिकल्टीज असतील, काही लेक्चर चालू असताना काही टॉपिक समजलं असेल तर चॅट बॉक्समध्ये तुम्ही माझ्याशी चॅट करू शकतात आणि तुमची डिफिकल्टी मला सांगू शकतात. तर बघा, आपलं यूट्यूब चॅनल आहे, पुन्हा सांगितलं त्याचं नाव एन्जॉय सायन्स. समज सायन्स अकॅडमीमध्ये मी सूर्यवंशी सर पुन्हा तुमचं स्वागत करतो. तर बघा, आपण काल एक सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्रीमध्ये इंट्रोडक्शन बघितलं, मॅटर, त्याच्यानंतर केमिस्ट्रीच्या व्हेरियस ब्रँचेस, केमिस्ट्री का आपण स्टडी करायचं, त्याचा इम्पॉर्टन्स काय आहे ते आपण काल बघितलं. ओके, तर बघा मुलांना, केमिस्ट्री किंवा सायन्समधला कुठलाही सब्जेक्ट तुम्ही बघा, मुलांच्या मनात जी भीती असते ना ती काढण्याचं काम आम्ही करतोय. तर सायन्स म्हटलं तर काहीच अवघड नाही मुलांना, फक्त तुम्हाला प्रॉपर गायडन्स असणं गरजेचं आहे. ओके, चला मग आपण काही बेसिक केमिस्ट्रीमध्ये पुढचा जो पार्ट आहे जो महत्त्वाचा आहे, एक्झाम ओरिएंटेड आहे, तर तो आपण बघू. तर मुलांनो, मॅटर म्हटलं तर त्याचे दोन पार्ट्स पडतात. एक असतं प्युअर सबस्टन्स, दुसरं असतं मिक्सचर्स. ओके, त्यानंतर हे पूर्ण मी तुम्हाला डिटेल एक्सप्लेन करणार आहे. तर आधी समजून घ्या की मॅटर त्याचे दोन पार्ट्स, एक आहे प्युअर सबस्टन्स आणि दुसरा असतो मिक्सचर्स. मिक्सचरचे पुन्हा दोन पार्ट्स पडतात, एक होमोजिनियस मिक्सचर आणि दुसरं असतं हेटेरोजिनियस मिक्सचर्स. प्युअर सबस्टन्सचे पुन्हा दोन पार्ट्स, एलिमेंट्स अँड कंपाऊंड्स. एलिमेंट्स पुन्हा तीन पार्ट्समध्ये डिवाइड होते, मेटल्स, नॉन मेटल्स आणि मेटलॉइड्स. ओके, तर आज आपण याच्याच बद्दल जाणून घेणार आहोत की प्युअर सबस्टन्स, मिक्सचर, तर याच्यात नेमका फरक काय आहे. कारण की बऱ्याच जणांना हेच समजत नाही की प्युअर सबस्टन्स काय आहे, मिक्सचर काय आहे, एलिमेंट्स, कंपाऊंड. ओके, ह्या सिम्पल ज्या काही थिंग्स आहेत ज्याचा डिस्टिंग्विश आपल्याला करता येत नाही. तर टेन्शन घेऊ नका, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हाच डिफरन्स पूर्ण एक्सप्लेन करणार आहे. तर मुलांना, मिक्सचर आणि ज्यावेळेस आपण प्युअर सबस्टन्स बघतो किंवा मिक्सचर्स बघतो ना, तर प्युअर सबस्टन्सेस आर मेड ऑफ ओनली वन मॅटर. म्हणजे एकच प्रकारचं कुठलं तरी मॅटर त्याच्यात इन्व्हॉल्व होणार आहे, एकच प्रकारचं, त्याच्यात सेव्हरल मॅटर्स इन्व्हॉल्व नाही होणार आहे, एक सिंगल टाईप ऑफ मॅटर. ओके, ज्याच्यात असेल तो म्हणजे प्युअर सबस्टन्स. ओके, मग प्युअर सबस्टन्सेस आर मेड ओनली बाय वन मॅटर. आणि मिक्सचर म्हटलं, आता बघा, हे जर ओनली वन मॅटर असेल तर मिक्सचर काय असेल, इट इज मेड अप बाय सेव्हरल मॅटर्स. ओके, म्हणजे नंबर ऑफ मॅटर्स एकत्र येऊन मिक्सचर तयार होईल. एकच मॅटर इन्व्हॉल्व झालं तर तो प्युअर सबस्टन्स असतो, आणि नंबर ऑफ मॅटर्स जर त्यामध्ये इन्व्हॉल्व होणार असतील तर त्याला काय म्हणायचं, मिक्सचर म्हणायचं. समजलं प्युअर सबस्टन्स आणि मिक्सचर मधला फरक. ओके, त्याच्यानंतर केमिकल आणि फिजिकल प्रॉपर्टी असतात ना, तर तुम्ही सांगू शकतात प्युअर सबस्टन्समध्ये एकच प्रकार आहे ना, त्याच्यामुळे त्याच्या केमिकल आणि फिजिकल प्रॉपर्टी बदलत नाही, त्या नेहमी काय असतात, कॉन्स्टंट असतात. कोणामध्ये फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टी बदलत नाही, प्युअर सबस्टन्समध्ये. का? कारण की त्याच्यात एकच प्रकारचं मॅटर आहे. ओके, मिक्सचरमध्ये काय, सेव्हरल मॅटर्स आहेत. ओके, मग तुम्हाला मी सांगितलं, जर मिक्सचरमध्ये सेव्हरल मॅटर्स आहेत मग त्याच्यात केमिकल आणि फिजिकल प्रॉपर्टीज बदलतील. ओके, म्हणजे ते व्हॅरी होऊ शकतात, ते बदलू शकतात. ओके, त्याच्यानंतर हे जे काही प्युअर सबस्टन्सेस असतात ना, ते जनरली आपण कशामध्ये कन्सिडर केलेलं आहे, सॉलिड्स असतील, लिक्विड्स असतील, गॅसेस असतील, बरोबर. पण मिक्सचर्स म्हटलं तर ते दोन प्रकारचे, आत्ताच सांगितलं तुम्हाला, होमोजिनियस आणि हेटेरोजिनियस. ओके, तर तुम्ही बघा नोट्सही काढू शकता. तुमच्यासमोर मी एक स्लाइड दाखवली बघा, तुम्हाला जे मी आत्ता एक्सप्लेन केलं, तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढू शकतात आणि स्वतःजवळ एक डिफरन्स म्हणून तुमची एक नोट्स तयार होऊन जाईल. पॉज करून घ्या, स्क्रीनशॉट काढून घ्या, म्हणजे तुमच्याजवळ तुमची नोट्स सुद्धा तयार होऊन जाईल. बघा, प्युअर सबस्टन्सेस आर मेड बाय ओनली वन मॅटर, मी आत्ताच सांगितलं. आणि मिक्सचर्स आर मेड अप ऑफ सेव्हरल सबस्टन्सेस दॅट आर नॉट केमिकली बॉन्डेड. ओके, फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज आर कॉन्स्टंट. का? कारण की एकच इथे प्युअर सबस्टन्समध्ये एकच प्रकारचा मॅटर आहे. इथे बघा केमिकल प्रॉपर्टीज व्हॅरी होऊ शकतात. ओके, कॅन बी कॅटेगराइज ॲज सॉलिड, लिक्विड अँड गॅसेस, आणि इथे होमोजिनियस आणि हेटेरोजिनियस. ओके, पुढे अजून प्युअर सबस्टन्सचे एक्झाम्पल बघा मुलांनो. प्युअर सबस्टन्समध्ये काय असतं,
प्युअर वॉटर असतं, हायड्रोजन गॅस असतो आणि गोल्ड असतं. बरोबर. प्युअर सबस्टन्समध्ये कुठले कुठले एक्झाम्पल्स मी तुम्हाला सांगितलं. प्युअर वॉटर आहे, हायड्रोजन गॅस आहे आणि गोल्ड आहे. मिक्सचर्समध्ये सँड आहे, कारण की सँडमध्ये आपण बघतो वेगवेगळ्या प्रकारची माती त्याच्यामध्ये मिक्स असू शकते. शुगर असेल, ऑइल असेल आणि वॉटर असेल. ओके, हे काय आहेत मिक्सचर्सची काही एक्झाम्पल्स आहेत. ओके, तर मुलांनो आता तुम्हाला मी सांगितलं की जे काही प्युअर सबस्टन्स आणि मिक्सचर मधला फरक मी तुम्हाला एक्सप्लेन केला. ओके, तर पुन्हा सांगतो. प्युअर सबस्टन्स आपण काय बघितलं की असा सबस्टन्स जो फक्त एकाच प्रकारच्या मॅटरपासून बनलेला होता, आणि मिक्सचर म्हटलं तर ते सेव्हरल मॅटर्सपासून बनलेलं होतं. आता पुढचं बघा. पुढचं काय? प्युअर सबस्टन्सेस आर टू टाइप्स. कुठलं? एलिमेंट्स आणि कंपाऊंड्स. ओके, आता एलिमेंट्स काय असतात ते समजून घ्या. एलिमेंट्स आर सिम्पलेस्ट प्युअर सबस्टन्स, सर्वात सिम्पलेस्ट फॉर्म. ओके, एलिमेंट्स आर सिम्पलेस्ट प्युअर सबस्टन्सेस. आणि जे काही ॲटम्स असतात बघा, ॲटम्स म्हणजे माहिती ना, एलिमेंटचा सर्वात लहान पार्ट. तर सेम काइंड्स ऑफ ॲटम्स एकत्र आल्यावर काय सांगतो बघा मी, सेम काइंड्स ऑफ ॲटम्स एकत्र आल्यावर एलिमेंट तयार होतो. जसं गोल्ड. ओके, गोल्डचा सिम्बॉल आपण शिकलेलो आहोत, AU. ओके, सोडियम मेटल Na, पोटॅशियम K. ओके, तर या पद्धतीने हे जे काही मेटल्स असतात ना, तर हे आपण पिरियडिक टेबलमध्ये बघतो. तर समजा एकच गोल्डचेच फक्त ॲटम्स एकत्र आले तर AU हा एलिमेंट तयार होतो. म्हणजेच एलिमेंट्स आर सिम्पलेस्ट प्युअर सबस्टन्सेस. ओके, जसं मी तुम्हाला काही एक्झाम्पल सांगितले. अजून एक्झाम्पल सांगू शकतो, जसं मी गोल्ड, कारण की आपण डे टू डे लाईफमध्ये यूज करतो आणि प्युअर गोल्ड असेल तरच त्याला जास्त व्हॅल्यू असते, हे आपल्यालाही माहिती आहे. ऑक्सिजन. ओके, त्याच्यानंतर हायड्रोजन, कार्बन, आयर्न, लीड, हे सुद्धा काय आहेत? एलिमेंट्स आहेत. ओके, पिरियडिक टेबलमध्ये जेवढी तुम्हाला दिसतात ते सर्व काय आहेत? एलिमेंट्स आहेत. ओके, पुन्हा सांगतो, एलिमेंट्स आर सिम्पलेस्ट प्युअर सबस्टन्स. ओके, आणि एलिमेंट्स कसे तयार झालेले आहेत? वेन सेम काइंड ऑफ ॲटम्स कंबाईन एलिमेंट्स आर फॉर्म. एक प्रकारचे ॲटम्स ज्यावेळेस एकत्र येतात त्यावेळेस एलिमेंट फॉर्म होतो. कंपाऊंड मध्ये काय असेल मग? कंपाऊंड सुद्धा प्युअर सबस्टन्सेस आहे. इथे दिसतच आहे, कंपाऊंड सुद्धा काय? प्युअर सबस्टन्सेस आहेत. पण ते मेड, ज्यावेळेस ते तयार होतात, दे आर मेड मोर दॅन वन एलिमेंट. म्हणजे त्याच्यामध्ये एकापेक्षा जास्त एलिमेंट एकत्र आले असतात. जसं उदाहरणार्थ पाण्याचा फॉर्म्युला माहिती सर्वांना, H2O. अच्छा, 2 एलिमेंट्स एकत्र आलेत. तुम्ही नसं 3 आलेत ना? नाही, H आणि O. हायड्रोजन 2 वेळेस आलेले आहेत आणि ऑक्सिजन 1 वेळेस, पण एलिमेंट्स मात्र 2च आहेत. एक आहे हायड्रोजन आणि दुसरा आहे ऑक्सिजन. पण एकत्र आल्यावर ते H2O असं तयार झालेलं आहे. मग तुम्ही मला सांगा, याच्यात 2 एलिमेंट्स इन्व्हॉल्व्ह झाले ना, हायड्रोजन आणि ऑक्सिजन, म्हणून याला कंपाऊंड म्हणतात. ओके, CO2 सुद्धा काय आहे? कंपाऊंड आहे. या पद्धतीने मग कंपाऊंड्सचा सर्वात स्मॉल पार्ट, जसं मी तुम्हाला सांगितलं, एलिमेंटच्या सर्वात लहान पार्ट्सला काय बोलायचं? एलिमेंटच्या सर्वात लहान पार्ट्सला ॲटम. तसंच कंपाऊंडच्या सर्वात लहान जो पार्ट असेल त्याला मॉलिक्यूल बोलायचं. काय बोलायचं त्याला? मॉलिक्यूल. आपण मराठीमध्ये अणुरेणू शिकतो बघा. ओके, अणु म्हणजेच ॲटम आणि रेणू म्हटलं तर मॉलिक्यूल. तर एलिमेंट्स आणि कंपाऊंड्स मधला मेन फरक तुम्हाला मी सांगतो आहे, एलिमेंट्स हे प्युअर सबस्टन्सेस असतात जे एकाच प्रकारच्या ॲटमच्या इन्व्हॉल्वमेंटमुळे तयार झाले, आणि कंपाऊंड सुद्धा प्युअर सबस्टन्स आहेत पण ते एकापेक्षा जास्त ॲटम्समुळे तयार झाले. ओके, त्या पद्धतीने. आणि एलिमेंटचा सर्वात लहान पार्ट ॲटम असतो, तर कंपाऊंडचा सर्वात लहान पार्ट मॉलिक्यूल असतो. समजलं? मग बघा, तुम्हाला मी एलिमेंट्स आणि कंपाऊंड शिकवत असतानाच ॲटम आणि मॉलिक्यूलची पण डेफिनेशन शिकवून दिली. काय ॲटमची डेफिनेशन? द स्मॉलेस्ट पार्ट ऑफ एलिमेंट. आणि मॉलिक्यूलची डेफिनेशन काय सांगणार? द स्मॉलेस्ट पार्ट ऑफ कंपाऊंड. ओके, त्यानंतर होमोजिनियस आणि हेटेरोजिनियस मिक्सचर. बघा, या होमोचा मिनिंग काय असतो? या होमोचा मिनिंग आहे सेम. होमो म्हणजे सेम. आणि या हेटेरोचा मिनिंग आहे, हेटेरो म्हणजे डिफरंट. हेटेरोचा मिनिंग काय असतो? डिफरंट. होमो म्हणजे सेम आणि हेटेरो म्हणजे डिफरंट. ओके, आता तुम्हाला मी एक उदाहरण देतो. आपल्या आजूबाजूला हवा आहे, एअर आहे, सर्वांना माहिती आहे. आणि एअर कशी आहे? त्या एअरमध्ये फक्त ऑक्सिजन आहे का?
फक्त ऑक्सिजन आहे का? नाही ना, त्यामध्ये काय काय ऑक्सिजन आहे, कार्बन डायऑक्साईड आहे, इतर काही गॅसेस आहेत. ओके, मग हे पण एक मिक्सचर झालं का नाही? येस, इट इज मिक्सचर. पण हे मिक्सचर ज्यावेळेस आपण बघतो तर तुम्हाला असं दिसतं का पॅच वेगळा दिसतोय, कार्बन डायऑक्साईड वेगळा दिसतोय, अजून दुसरा सल्फर डायऑक्साईड असेल तो गॅस वेगळा दिसतोय, असं आहे का? नाही. समजा असं जर राहिलं असतं तर तुम्ही वर्गात तर किती गोंधळ केला असता. सर मला त्याच बेंचवर बसायचंय का, तिकडे ऑक्सिजन जास्त आहे, इकडे कार्बन डायऑक्साईड कमी आहे, मी इकडे जाणार नाही. ओके, पण आपल्याला असं दिसतं का? नाही. एअर एक प्रकारचं होमोजिनियस मिक्सचर आहे का, काही त्याच्यात आपण डिस्टिंग्विश करू शकत नाही. करू शकतात का तुम्ही ऑक्सिजन वेगळा आहे, कार्बन डायऑक्साईड वेगळा आहे, असं नाही ना. मग होमोजिनियस मिक्सचरचा तुम्हाला मिनिंग समजून गेला काय, की असं मिक्सचर जे आपल्याला विजिबल होताना एक समान दिसतं, ज्याचे दोन फेजेस दिसत नाही, दोन किंवा दोनपेक्षा जास्त फेजेस दिसू शकत नाही. जसं तुम्हाला मी हेटेरोजिनियसचं एक्झाम्पल सांगतो म्हणजे तुम्हाला होमोजिनियस पण समजून जाईल. बघा, कधी कधी आपण काय करू, एक टेस्ट ट्यूब घेऊ, त्या टेस्ट ट्यूबमध्ये बघा तुम्ही वॉटर टाका आणि ऑइल पण टाका. वॉटर आणि ऑइल मिक्स होतात का? नाही ना. आपल्याला दोन वेगवेगळ्या लेअर दिसतील टेस्ट ट्यूबमध्ये, ऑइल आणि वॉटर अशा दोन सेपरेट आपल्याला लेअर दिसतील. त्या तुम्ही किती जरी शेक केलं, थोडा वेळ स्टेडी राहू दिलं तर आपल्याला त्या दोन लेअर सेपरेट दिसत आहे. मग ज्याच्यात एकापेक्षा जास्त फेजेस दिसू शकतात त्याला काय म्हणायचं, हेटेरोजिनियस. आणि ज्याच्यात एकच फेज असेल, एक जीव आपण म्हणतो, त्याला काय म्हणायचं, होमोजिनियस. म्हणजे काय, होमोजिनियस म्हटलं तर सेम फेज, एकच फेज. आणि हेटेरोजिनियस म्हटलं तर डिफरंट फेजेस त्याच्यामध्ये असतील, एकापेक्षा जास्त फेजेस त्याच्यामध्ये असू शकतात. ओके, मग तुम्हाला मी एक्झाम्पल सांगतो. होमोजिनियसचं एक्झाम्पल काय आहे, एअर. ओके, एअर. त्याच्यानंतर अजून एक तुम्हाला एक्झाम्पल सांगतो होमोजिनियस मध्ये, मिल्क अँड वॉटर. आपल्या डे टू डे लाईफ मधलं एक्झाम्पल सांगतो. बघा, आपल्या घरी ज्यावेळेस एखादा दूधवाला दूध द्यायला येतो, तो किती पाणी टाकतोय त्या दुधामध्ये आपल्याला समजू शकतं का? नाही समजू शकत. का? कारण की मिल्क अँड वॉटर हे अशा पद्धतीने एकत्र येतात की आपण डिस्टिंग्विश करू शकत नाही. जसं ऑइल अँड वॉटरला आपण डिस्टिंग्विश केलं तसं आपण मिल्क अँड वॉटर डिस्टिंग्विश करू शकतो का? नाही ना. म्हणजे ते काय झालं, होमोजिनियस. हेटेरोजिनियस मध्ये मी तुम्हाला उदाहरण सांगितलं, ऑइल आणि वॉटर. दुसरं तुम्हाला मी अजून एक उदाहरण देतो. समजा आपण एखादा व्हेजिटेबल सूप तयार केलं असेल तर व्हेजिटेबल सूप मध्ये पण बघा आपल्याला वेगवेगळे कंटेंट दिसू शकतात. ओके, सँड अँड वॉटर. ओके, समजा आपण काय केलं, एका बिकरमध्ये थोडं वॉटर घेतलं आणि त्या वॉटरमध्ये सँड टाकलं, तर आपल्याला स्पष्टपणे ते जे काही सँड असेल त्याचे पार्टिकल्स दिसू शकतात. वॉटर आणि सँडचे पार्टिकल्स आपल्याला दिसू शकतात. म्हणजे तिथे फेजेस कशा झाल्या, डिफरंट. जिथे फेजेस डिफरंट त्याला हेटेरोजिनियस म्हणा, आणि जिथे फेजेस सेम त्याला होमोजिनियस म्हणा. ओके, समजलं सर्वांना? तर मग तुम्हाला मी जे काही आत्ता एक्सप्लेन केलं त्याची सुद्धा तुम्हाला मी एक पीपीटी दाखवतो. बघा, तुमच्या समोर दिसतंय एलिमेंट्स अँड कंपाऊंड्स. पुन्हा तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढू शकतात. एलिमेंट्स आर द सिम्पलेस्ट प्युअर सबस्टन्स. त्याचे एक्झाम्पल्स तुमच्या समोर आहे. ऑक्सिजन आहे, हायड्रोजन आहे, सोडियम आहे, कार्बन आहे. त्याच्यानंतर आयन म्हणजे ज्याला फेरस Fe पण आपण म्हणतो, लीड त्याचा सिम्बॉल Pb आहे. ओके, त्यानंतर स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ एलिमेंट त्याला काय म्हणायचं, ॲटम. मी तुम्हाला एक्सप्लेन केलं. कंपाऊंड बघा, कंपाऊंड्स आर प्युअर सबस्टन्स. कंपाऊंड सुद्धा प्युअर सबस्टन्सेस असतात, बट दे आर मेड मोर दॅन वन एलिमेंट्स. पण त्याच्यामध्ये एकापेक्षा जास्त एलिमेंट्स इन्व्हॉल्व झालेले असतात. ओके, आणि कंपाऊंडच्या स्मॉल पार्टला काय म्हणायचं, मॉलिक्यूल. जसं एलिमेंटच्या स्मॉल पार्टला ॲटम म्हटलं तसं कंपाऊंडच्या स्मॉल पार्टला मॉलिक्यूल म्हणायचं. त्यानंतर बघा, हेटेरोजिनियस आणि होमोजिनियस मिक्सचरचं पण तुम्हाला मी डेफिनेशन दिली आहे. काय, ऑल कॉम्पोनंट्स ऑफ द मिक्सचर्स आर विजिबल बिकॉज दे डू नॉट मिक्स टुगेदर. का? कारण त्याच्यात एकापेक्षा जास्त फेजेस आहेत. ओके, आणि होमोजिनियस मध्ये बघा, होमोजिनियस मिक्सचर द कंपाऊंड कॅन नॉट बी डिस्टिंग्विश. वाय? बिकॉज दे हॅव अ सिंगल फेज. बरं, ते आपल्याला दिसू शकत नाही, ते एक समान आपल्याला दिसतात. ते ॲपियर होताना आपल्याला एक समान ॲपियर होतात. एक्झाम्पल तुमच्या समोर दिलंय, सँड अँड वॉटर, व्हेजिटेबल सूप, ऑइल अँड वॉटर. हे कसले झाले, हेटेरोजिनियस मिक्सचर झाले. होमोजिनियस मध्ये बघा, एअर आहे, सॉल्ट वॉटर. सॉल्ट वॉटर माहिती ना सर्वांना. काय, आपण जर समजा मिठाचं पाणी तयार केलं
तर ते सुद्धा आपल्याला कशा फॉर्ममध्ये दिसतं, होमोजिनियस फॉर्ममध्ये दिसत असतं. तर या पद्धतीने मी तुम्हाला होमोजिनियस आणि हेटेरोजिनियस पण एक्सप्लेन केलं. इलेमेंट सांगितलं, कंपाऊंड सांगितलं. पुन्हा सांगतो, कंपाऊंडच्या स्मॉलेस्ट पार्टला काय म्हणा, मॉलिक्यूल, आणि इलेमेंटच्या स्मॉलेस्ट पार्टला काय म्हणायचं, ऍटम. मुलांनो, तुम्ही 10th ला हे स्टडी केलेलं आहे काय, की मेटल्स म्हणजे काय, नॉन मेटल्स म्हणजे काय, त्यानंतर मेटलॉइड्स म्हणजे काय, हे आपण 10th मध्ये बघितलेलं आहे. मुलांनो, मेटल्स असे कंपाऊंड्स असतात की ज्यांना काही प्रॉपर्टीज असतात. जसं आपण कुठल्या प्रॉपर्टी स्टडी करतो मेटलच्या, लस्टर म्हणजे चकाकी, शाईन असते. ओके, समजा आपण मेटलचा कट केला, मेटल सरफेसला जर कट केला तो सरफेस शाईन करतो. बरं, त्या शायनिंग प्रॉपर्टीला लस्टर म्हणतात. म्हणजे मेटल्स हॅव लस्टर. ओके, गॉट इट, मेटल्स हॅव लस्टर. दुसरं, आपण समजा एखादा मेटल घेतला आणि तो जर ओढला, ताणला, तर त्याच्यापासून काय तयार होतो, तार तयार होऊ शकतो. वी कॅन ड्रॉन वायर फ्रॉम इट. बरं, म्हणजे आपण त्याच्यातनं वायर काढू शकतो. आणि ह्या प्रॉपर्टीला डक्टिलिटी, म्हणजेच त्या सबस्टन्सला डक्टाईल सबस्टन्स म्हणायचं. काय म्हणायचं त्याला, डक्टाईल सबस्टन्स. समजलं? पुन्हा सांगतो, ज्या प्रॉपर्टीमुळे आपण त्या मेटलची वायर काढू शकतो त्या प्रॉपर्टीला डक्टिलिटी म्हणायचं आणि त्या सबस्टन्सला डक्टाईल सबस्टन्स म्हणायचं. दुसरं, समजा आपण एखादा मेटल घेतला आणि त्या मेटलला हॅमर केला, खिळा घेतला आणि त्या खिळ्याला जर आपण हॅमरिंग केली तर तो पसरट बनतो. त्याला काय म्हणतात, त्या सबस्टन्सला मॅलिएबल म्हणतात आणि त्या प्रॉपर्टीला मॅलिएबिलिटी म्हणतात. ओके, त्यानंतर मेटल्स म्हटलं तर त्याच्यात फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत. फ्री इलेक्ट्रॉन्स असल्यामुळे काय होतं, दे कॅन कंडक्ट हीट अँड इलेक्ट्रिसिटी, देअरफॉर दे आर गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. ओके, आणि अजून एक महत्वाची, मराठीमध्ये त्याला तुम्ही नादमयता म्हणतात. म्हणजे एखादं भांडं जर खाली पडलं मेटलचं तर आवाज होतो. ओके, समजा तुम्ही जर किचनमध्ये काही भांडी वगैरे ठेवत असणार, तुमच्याकडनं एखादं भांडं जर पडलं तर त्या भांड्याचाही आवाज होतो आणि तिकडून तुमच्या आईचाही जोरात आवाज होतो, अरे एक काम सांगितलं तेवढंही झालं नाही का. ओके, त्या पद्धतीने तो जो साऊंड क्रिएट झाला ना ते भांडं पडल्यानंतर, तो सोनरस, त्याला काय म्हणतात, सोनरस प्रॉपर्टी. मग मेटल, एक मेटल ज्यावेळेस स्ट्राईक होतं तर तो आवाज क्रिएट करतो, त्याला आपण काय म्हणतो, सोनरस. ओके, नॉन मेटल्समध्ये ह्याच प्रॉपर्टी काय असतात, अपोजिटमध्ये असतात. जसं मेटल्स हॅव लस्टर, नॉन मेटल्स आर नॉट हॅव लस्टर. त्यानंतर मेटल्स आर डक्टाईल, नॉन मेटल्स आर नॉन डक्टाईल, आपण त्याची वायर काढू शकत नाही. त्यानंतर मेटल्स आर मेलिएबल, नॉन मेटल्स आर नॉन मेलिएबल. त्यानंतर मेटल्स कॅन कंडक्ट हीट अँड इलेक्ट्रिसिटी, नॉन मेटल्स कॅन नॉट कंडक्ट हीट अँड इलेक्ट्रिसिटी. दे आर गुड कंडक्टर्स. आणि नॉन मेटल्समध्ये आपण बघितलं की नॉन मेटल्स आर पुअर कंडक्टर किंवा बॅड कंडक्टर. ओके, तर या पद्धतीने तुम्हाला मी ही पण एक स्लाइड दाखवतो, तर तुम्ही त्याचीही नोट्स काढू शकतात. तर या पद्धतीने मेटलच्या काही प्रॉपर्टी मी तुम्हाला एक्सप्लेन केल्या, तर तुम्ही याचाही स्क्रीनशॉट काढू शकतात. मुलांनो, आता राहिला मेटलॉइड. तर मेटलॉइड काय आहे ते पण समजून घ्या. आता बघा, जसं आपण स्टडी करताना काही एक्झाम्पल्स बघतो बघा मुलांनो, काय की जसं काही विद्यार्थी मराठी मीडियममध्ये असतात आणि काही विद्यार्थी इंग्लिश मीडियममध्ये असतात, बरोबर. पण काही विद्यार्थी असे असतात जे मराठी मीडियममध्ये पण स्टडी करतायत आणि इंग्लिश मीडियममध्ये पण स्टडी करतायत, ज्याला आपण काय म्हणतो, सेमी इंग्लिश. ज्याला आपण काय म्हणतो, सेमी इंग्लिश. ओके, तर या पद्धतीने. तर मग तसंच मेटल आणि नॉन मेटल, पण काही काय असतात, मेटलच्याही प्रॉपर्टी दाखवत आहेत, नॉन मेटलच्याही प्रॉपर्टी दाखवत आहेत, तर त्यांना काय म्हणायचं, सेमी मेटल्स. आणि त्या सेमी मेटल्सलाच काय म्हणतो आपण, मेटलॉइड्स. त्यांनाच काय म्हणायचं, मेटलॉइड्स. ओके, मग मेटलॉइड्स काय करतात, हे असे एलिमेंट आहेत ज्या दोघांच्या प्रॉपर्टी दाखवतात. कोणाच्या दोघांच्या, मेटल्सच्या पण आणि नॉन मेटलच्या पण. मग जे सबस्टन्स मेटल आणि नॉन मेटल या दोघांच्या प्रॉपर्टी दाखवू शकतात त्यांना आपण काय म्हणायचं, सेमी मेटल्स किंवा मेटलॉइड्स. ओके, या पद्धतीने. मग त्याचे एक्झाम्पल पण मी तुम्हाला सांगू शकतो, सिलिकॉन आहे, अँटीमनी आहे, हे त्यांची एक्झाम्पल्स आहेत. ओके, तर याची सुद्धा मी तुम्हाला स्लाइड दाखवतो. मुलांनो, हे बघा, तुमच्यासमोर एक स्लाइड मी दाखवतोय. त्या स्लाइडमध्ये बघा तुम्हाला डेफिनेशन पण दिसते. मेटलॉइड असे एलिमेंट आहे
जे दोघांच्या प्रॉपर्टी दाखवतात, इंटरमिडिएट दाखवतात दोघांचे. कोणाचे इंटरमिडिएट आहेत ते? मेटल्स अँड नॉन मेटल्स. त्यांना काय म्हटलं जातं? मेटलॉइड्स किंवा सेमी मेटल्स. जसं एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितलं, सिलिकॉन अँड अँटिमनी. पिरियॉडिक टेबलमध्ये हे आयडेंटिफाय करण्याचं एकदम सिंपल एक मी तुम्हाला हिंट देतो. हे बघा, पिरियॉडिक टेबलमध्ये जे स्टेअर लाईक दिसतात ना, स्टेअर लाईक म्हणजे एक प्रकारची एक जिना सारखे बघा, स्टेअर्स स्टेप्स सारखे दिसतात ना, तर हे काय आहेत? मेटलॉइड्स आहेत. इकडचे सर्व मेटल्स आहेत, हे सर्व नॉन मेटल्स आहेत. तर या पद्धतीने. तर बघा मुलांनो, हे नॉन मेटलचे काही एक्झाम्पल तुमच्या समोर मी दाखवतोय. कार्बन आहे, फॉस्फरस आहे आणि सल्फर आहे. हे काही मेटल्सचे एक्झाम्पल मी तुम्हाला दाखवतोय बघा. लीड, गोल्ड, सिल्वर, कॉपर. ओके, हे नॉन मेटलचे एक्झाम्पल. मेटलॉइड म्हणजे काय आणि हे मेटलॉइडचे एक्झाम्पल. बोरॉन, सिलिकॉन, जर्मेनियम आणि आर्सेनिक. तर मुलांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हेच एक्सप्लेन केलेलं आहे की बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्रीमध्ये मॅटर, प्युअर सबस्टन्स, मिक्सचर्स, एलिमेंट्स, कंपाऊंड्स, होमोजिनियस मिक्सचर, हेटेरोजिनियस मिक्सचर्स. एलिमेंट्स पुन्हा 3 प्रकारे: मेटल्स, नॉन मेटल्स, मेटलॉइड्स. नंतर होमोजिनियस, हेटेरोजिनियस या पद्धतीने आपण मिक्सचर सुद्धा बघतो. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. आणि पुन्हा सांगतो, आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमच्या फ्रेंड्सबरोबर हे जे काही आपलं चॅनल आहे ते शेअर करा. जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड्सपर्यंत पोहोचवा. याच पद्धतीने आपण व्हिडिओ घेत जाणार आहोत आणि लवकरच मी तुमच्यासमोर लाईव्ह सुद्धा लेक्चरला येणार आहे. तर थँक्स फॉर वॉचिंग. एन्जॉय सायन्स.